हरिः ओम्. ॐ जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञः स्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यं सूरयः तेजो वारिं मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. न हम करता हरिः करता, न हम करता हरिः करता. कालच्या दिसाचे भागवत सत्संगांतू आम्ही भागवताचे 10 लक्षण खंयचे खंयचे म्हूण सांगून पळयले. ते 10 लक्षण सांगला हांगा कसले म्हूण म्हळ्यार सर्ग, विसर्ग, स्थान, पोषण, ऊती, मन्वंतर, ईशानुकता, निरोध, मुक्ती, मागीर आश्रयस्थान. हे भागवताचे 10 लक्षणां म्हूण म्हळ्यार भागवतांतू हे पुरे आमकां कळटा. परमात्मान सृश्टी केल्ली कशी, पालन केल्ली कशी, स्थिती कशी केल्ले, ताजे नंतर कर्म बंधन म्हळ्यार कसले, कर्म वासना म्हळ्यार कसले, ते कर्माचे वासनेचे प्रयुक्त जावन आमी कशी वापस जन्म घेवन वापस कर्म बंधनां पडताची. तसल्यार मागीर देवाल एक आळविका ती कशी म्हळ्यार देव कशी त्या पुरे सूर्य एक ब्रह्माले कालान तूं कितले की मन्वंतर इत्यादी करून तांगेल करीन पुरे प्रजोत्पत्ती आळविका सकट कशी करीता. देव पुरे एक कारणकर्तर, ब्रह्मा करीन करयता जाल्यार कारणकर्तर देव म्हूण. तशीच हे मागीर आश्रय तत्व मेळका जाल्यार निरोध, मुक्ती इत्यादीक आमकां कळका. निरोध म्हूण म्हळ्यार कसले, मुक्ती म्हळ्यार कसले, मागीर आश्रय स्थान म्हळ्यार कोण, हे पुरे आमी पळयलेले जाल्यार आतां ताजे नंतर परमात्माले सृश्टी कशी जाल्ले म्हूण सांगून आमी पळोवया. तदना हांगा दिला यो आध्यात्मिकोऽयं पुरुषः सोऽसावेवादिदैविकः यस्तत्रो भयविच्छेदः पुरुषो ह्यादिभौतिकः. खंयचे पुरुषो आध्यात्मिक, आध्यात्मिक आदिदैव आदिभौतिक सकट म्हूण म्हणटात न्हू आमी. कोण तो म्हूण म्हळ्यार तो आध्यात्मिक म्हूण सांगल्यार जीव म्हूण लेखल्यार अधिदैव म्हूण म्हळ्यार इंद्रियाचे देवते म्हूण जाता. तशी 5 भौतिक जावन आशिल्ले स्थूल देहाचे, स्थूल देह आमकां मेळटना सूक्ष्म देह जावन आशिल्ले जिवात्माक आत्मबुद्धी जाता. आत्मबुद्धी म्हळ्यार हें आमी गेले हांव म्हूण म्हळेलें, हें अज्ञान म्हूण म्हणटात. तशें जावन जिवात्म शरीर विंगड आपण, शरीर म्हळ्यार आपणच म्हूण लागता. शिवाय शरीर म्हाका मेळचें हांव विंगडूच म्हूण म्हळ्यार ताका कसलें कळना. तशी आध्यात्मिक आनी आदिदैविक विंगड म्हूण लागता म्हूण म्हळ्यार अर्थ कसले, जीव विंगड आनी इंद्रियाचे देवते ते विंगड शरीर हांव म्हूण सांगून तो लेखता म्हूण जाल्यार हांगा परमात्मो ब्रह्मो कसले सांगता, शुक महामुनी कसले सांगता म्हळ्यार एकमेकतरा भावे यदा नोपलभामहे त्रितयं तत्र यो वेद स आत्मा स्वाश्रयाश्रयः. म्हळ्यार हें आदिदैविक, आध्यात्मिक आनी आदिभौतिकाचें ज्ञान परिपूर्ण जावन ना नातल्यार आमकां कसले आत्मतत्व म्हळ्यार कसं म्हूण कळूं साध्य ना. म्हळ्यार हाजे अर्थ सुलभ जावन सांगचे जाल्यार एक शरीर मेळना नातल्यार त्या जिवात्माक ते आध्यात्मिक आदिदैविक आदिभौतिक हाजे कसले एक अंतर म्हूण कळच्याक जायना. म्हळ्यार जिवात्म ना नातल्यार शरीरय प्रयोजन ना न्ही. आतां जिवात्म शरीर सोडून चमकल ना मागीर त्या शरिरान कसलें साधन करूं ना. जिवात्माक शरीर मेळना नातल्यार ताणें कसलें साधन करूं ना. तशें जावन आध्यात्मिक आदिदैविक आदिभौतिक म्हळ्यार एका एक पूरक जावन आसता म्हूण सांगून आमी लेखुका हे तिनी आमकां कळयसितल कोण म्हळ्यार परमात्मा. इतक म्हळ्यार इंद्रियाभिमानी देवती जवो जिवात्म जवो ते पुरे परमात्माले
अधीन जावन असं, जेव्हा परमात्माले स्वरूप जावन असं म्हणून येतं सर्व जीवात्मा, सर्व इंद्रिय, सर्व इंद्रियाभिमानी देवते सगळे परमात्माले आश्रयांतो असं तश्चावन परमात्मा का आश्रय तत्व म्हणले दशमलक्षणीय आश्रय तत्व सुरवेक विराट पुरुषाक दिसली की कसले म्हणल्यार आव म्हाका योग निद्रेंतू वचुका म्हण सांगून दिसतना ताणी कसं केल्लें म्हणल्यार हांगा दिला पुरुषोंडम विनिर्भिद्य यदा सौ सविनिर्गतः आत्मनोयन मन्विच्छन् न पोस्राक्षीन् न प्रोसाक्षी शुची म्हळ्यार ब्रह्मांडांतो देव ताका योग निद्रे वचका म्हण दिसतना ताकले एक शरीर कितलें ताका जायशील तितलें उदक ताणें सृश्टी केली काय ताका जायशील जागो सो दिल की ताका जायशील तितलें उदक न्हिदोवच्याक सृश्टी केल्लें ताका गर्भोदक म्हणटाची आनी 1,000,000 दिव्य वर्षकाल म्हळ्यार 1,000,000 चतुर्युग म्हळ्यार ब्रह्माल एक कल्प परार्ध पूर्वार्ध म्हळ्यार तांचो परार्ध कल्प म्हणटाची म्हळ्यार रात्री म्हण लेखूं येता आमी तो न्हिदत काय न्हिदतना एक नर म्हळ्यार आमकां सामान्य जावन मनुष्य म्हण अर्थ येता जाल्यार नर म्हळ्यार नाशरहीत जावन आशिल्लो पुरुश कोण तो श्रीहरी तशें जावन तागेले निमती त्या उदक सृश्टी जाल्यार देखून उदकाक आपो नारायण म्हणटाचे आमी म्हळ्यार उदकाक नार म्हण नांव येयलें नार म्हणलें नांव येयलें तशें उदकांत न्हिदलो देखून नारस्य अयन तशें जावन ताका नारायण म्हूण सांगून नांव आयलें जाल्यार केलो जनाक संशय आसता वैराज पुरुश म्हळ्यार चतुर्मुख ब्रह्म आसतलो म्हणून जाल्यार केलो जन सांगतात की चतुर्मुख ब्रह्मूची तो परमात्मा ते उदकान न्हिदल्लो सृश्टी करचे पशी फुडें तशें जावन चतुर्मुख ब्रह्माकची नारायण म्हूण सांगून म्हणटाचे जाल्यार आमी पळयताची तो वैराज पुरुश चतुर्मुख ब्रह्मांडा दुखून भेद कोरून आईल दिकून तो चतुर्मुख महाविष्णू चतुर्मुख परमात्मा नाभी कमला दुखून येयलो यो उदका भितर न्हिदून आशिल्लो तशें जावन वैराज पुरुश म्हळ्यार परमात्मा चतुर्मुख ब्रह्म म्हळ्यार परमात्मा नाभी कमला दुखून आयलो म्हूण सांगून आमी लेखुका त्या वेळाक कसले जाता म्हण पळया तो देव सुरवेक उदा सृश्टी केल्लें म्हणलें ताका नार म्हूण नांव येयलें तांत भितरी सहस्र चतुर्युग तो न्हिदल देखून दिव्य वर्ष न्हिदल देखून ताका नारायण म्हणलें मागीर ते नारायणाले अनुग्रहानाची द्रव्य कर्म काल स्वभाव जीव ह्या पळय सृश्टी जाल्ले तांगेलें कार्य तांणी केलें केन्ना परमात्मा तांकां उपेक्ष करता म्हळ्यार आमी लागताचे हांगा जन्मा येतरी आमगेले निमती सर्व जावचे म्हूण सांगून ना प्रत्येका कारण परमात्मा इतका म्हूण म्हळ्यार एक सर्वे सामान्य जावन आशिल्लो सुलभ विशय आमी अर्थ केला पुरो जनन आमगेले हाताना मरणय आमगेले हाताना ताणें लेखिल्लें तेन्ना आमगेलें जन्म जाता खंयचे अनाम म्हूण लेखला ते तांचो जन्म जाता खंयचे वर्ण आश्रम वर्ण म्हूण लेखला तांचो जन्म जाता आमगेले निर्धार न्हय तशी मरणा वेळार डॉक्टर कितले प्रयत्न करूचे आमी कितले प्रयत्न करूचे कसले जेव आतां आमी जिवनांत पळय पळयताचे ह्या प्राणायाम योग फिटनेस आनीक दुसरेक म्हूण सर्व रितीर आशिल्ले जनय देवाले एक निर्णय जाल्ले कुडले तांगेले कितले आरोग्यवंत म्हूण जाल्यार देवाल एक निर्णय आसा त्या जिवात्मान त्या शरिराक कितले काळ आसचे ते जाल्ले कुडले आमी बाय सोरून वचुका आनी ताका दुतरिगे किंचित दयविल्ला म्हूण सांगून परमात्मा लेख आमकां ताणें आपयले कुडलें आमी येना आमी हांगा राबताचे म्हूण सांगूं जायना आमी वचुका जाता तेंची कितलीकी जन कसली कांय जावन सुमार काळ बेड रिडन न्ही जावन आसताचे पळय तांणी देवाले मागताचे देवा एक पंत आमकां हांगा दुखून व्हरम जाल्यार देव व्हरतवे ना तांगेले कर्म फलाचे ते प्रारब्ध कर्म सोर वतय तांणी हांगा जिवनांत हांगा भुंयत आसुका जाता शरिरांत कितले दुख्ख तांणी त्या शरिरान भोगूस तितले भोगूका जाता पुराय परमात्माले निर्णय तशी आमी परमात्माक उपेक्ष करल्यार आमकांय बरें पडना परमात्मान उपेक्ष केल्यार आमकां अस्तित्व ना
जिवात्माक अस्तित्व ना म्हूण म्हणटाची तशी महत्तत्व सुरवेत जल्लेले म्हूण म्हळेलें न्हय महत्तत्व दुखून पंचभूत जाल्ले मागीर जिवांक जन्म इत्यादी कारण जावपा जाल्ले कर्म उत्पन्न जाल्ले सत्वादी गुणाचे बदलावणेन काल उत्पन्न जाल्ले प्रकृतीचे परिणाम म्हळ्यार प्रकृती सात्विक राजसिक तामसिक म्हूण म्हळेले सगळे परिणाम जावन एक जिवाल स्वभाव त्या जिवाक सुख दुःख अनुभव करचे हें पुरे परमात्मा निमती जालेले म्हणून आमी अर्थ करून घेवका तशीच तो परमात्मो योग निद्रे दुखून उठायलो ब्रह्माल आदेशारी तो एक आशिल्लो अनेक जावका म्हळेल संकल्प तागेले निमती जाल्ले म्हणटा ताका आमी कसं लेखूका म्हण हाजे पयशे फुडें सांगून जाला ब्रह्मान आपण कसं सृष्टी करूका म्हूण म्हणटा ताणें विराट स्वरूप करून ते तागेल्या आंगान तुला सृष्टी वैचित्र्य ताणें दाखयलें तशें चावन ब्रह्माक सृष्टी करूं सुलभ जाल्लें म्हूण सांगून आमी म्हणटाचे पळय तशी थंय हांगा तशी लेखूका जाता ते परमात्मानाची केन्ना ताका एक आशिल्लो अनेक जावका म्हूण सांगून दिसलें म्हळ्यार ब्रह्मान तागेलें मागलें तेदन तो कसो करता तागेले हिरण्य गर्भ म्हळ्यार स्वर्णमय जावन आशिल्लें वीर्य तागेलें तें आदिदैव आध्यात्म आदिभूत म्हूण तिनी विभाग करतकय तांतू दिक्कू म्हळ्यार आमी डिरेक्शन्स म्हणटात ते ताजे अभिमानी देवते ताजे नंतर इकरा इंद्रिय आमगेले कसले पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय आनी एक मन ते इक्र इंद्रियाचे अधिष्ठात्र देवते तांकां आदिदैव म्हणालो तशी जिवाक अध्यात्म म्हणाल हें आमकां भगवद्गीतेंतूय मेळटा कृष्णा लागीं अर्जुनान निमगुचे आस आदिदैव कोण अध्यात्म म्हळ्यार कसलें आदी यज्ञ म्हळ्यार कसलें हें पुरे निमगुचे आस तेदना देवान सांगचें आसता ताका कसलें म्हूण सांगून हें पुरे तशी विराट पुरुशाले सगळेच एक ते हिरण्य गर्भ तिनी विभाग जावन सुरवेक विभजन जाल्लें मागीर कसं जाल्लें म्हूण सांगून पळया आमी ब्रह्मान सांगिल्लें नारदाक हांगा शुक महामुनी परिक्षिताक सांगतरस शुक महामुनी सांगता ते विराट पुरुशाले देह ताणें एक पंत हलयतना अंतःशरीर आकाशात पुरुषस्य विचेष्टतः ओजः सहो बलं जज्ञे ततः प्राणो महानसुः त्या वेळाक ताणें आंग हलयतना एक पंता ते देहा दुखून इंद्रिय शक्ती मनशक्ती शरीरशक्ती म्हूण सांगून जाल्लें ताजे नंतर ताका पुराय जनाक ते इंद्रिय शक्ती मनशक्ती आनी शरीरशक्तीक एक अधीन करून घेवचें तसलो एक देव ताणें सृश्टी केल्लें कोण तो म्हळ्यार महाप्राण तो सुत्रात्मक जावन आस ते तीन शक्तीचे म्हूण सांगून ताका एक ताजे एक कसं म्हणचे अभिमानी देवते केल्लें म्हूण सांगून तशी मागीर ते आतांय आमकां अनुभवा येता केन्नाय सेवकांनी म्हळ्यार कामाच्यांनी तांगेले रायान सांगिल्लें तशें ऐकुचें जेव यजमानान सांगिल्लें तशें ऐकुचें तशें जावन आमगेले इंद्रिय पुरय मुख्य प्राणान सांगिल्लें तशी आयकताची तशी कोणाल शरिरांतू मुख्य प्राण म्हळ्यार बलिश्ट ना म्हळ्यार तागेले मुख्य प्राणाल एक अस्तित्व कोणाक कळना तांगेले इंद्रिय बलहीन जातके बलहीन म्हूण म्हळ्यार शिथिल जाता म्हूण अर्थ करून आमी हांगा कोणाक देवान मुख्य प्राणान आमकां नियमन करचें आमी तांकांची अधीन जावन आसुका तांकांच आमी शरण येवका म्हूण म्हळेलें ज्ञान कोणा येना तांणी इंद्रिय सुखा मागची वत्ताची म्हूण म्हळेलें अर्थ कोणाक देवू परमात्मो सर्वश्रेश्ठ ताका पावचा आमी प्रयत्न करका म्हूण दिसता तांगेले इंद्रियांक बल चड येता इतका म्हूण म्हळ्यार त्या वेळाक आमी मुख्य प्राणाल आराधन करून मुख्य प्राणांतर्गत जावन आशिल्लें परमात्माल आराधन करचें आतां आमगेले पुराय विधी विधान तशीच स्त्रियान एक संध्यावंदन करता जाल्यार तांणी संकल्प करतना मुख्य प्राणांतर्गत मम पती प्राणांतर्गत मुख्य प्राणांतर्गत लक्ष्मीनारायण देवाले तशी आमी संकल्प करचो म्हळ्यार पत्यंतर्गत आमगेले
आम्ही सुरवेक कशी म्हण म्हणल्या पती सेवा कोरका म्हणून स्त्रियान तांकां ताजे पशी होड कसले ना म्हण म्हणला शास्त्रांतू धर्मशास्त्रांत पुरे सांगताची कसं नाही म्हण म्हळ्यार आम्ही व्रत उपास इत्यादी सगळं करताचे खंयचे एक मासाचे व्रत आनी धरताचे तेन्ना आमगेल्या बामणाले म्हळ्यार प्रती स्त्रियान कसल कोरका जे तांगेल्या बामणाल एका आज्ञा घेवका तांकां उपेग असल्यार मात्र कोरका नानतल्यार कसले फल मेळना म्हणटा जी ताका म्हण म्हळ्यार पती हे परदैव म्हूण सांगला बामणू देव तशें हांव खंयची आराधन करतना आतां दादल्यान कसले आराधन करतना तांणी तांगेले अंतर्गत जावन आशिल्ले मध्वाचार्य अंतर्गत जावन आशिल्ले मुख्य प्राणाल अंतर्गत जावन आशिल्ले परमात्माल चिंतन करचें जाल्यार आमगेले बामणाल अंतर्गत जावन आशिल्ले मुख्य प्राणाल अंतर्गत जावन आशिल्ले परमात्माल चिंतन करचें बामणा सोण मागीर कसले संकल्पना आमगेले तशी हे पळय शास्त्र मागीर आतां हे पळय सांगल्यार फुडले येता आमी स्त्रियो आमी पुरुशांक समान प्रती एक आमकां स्वातंत्र्य तशें जाल्यार जायत यज्ञ आमी बैसून करूं येतवे कारण मांगाक आमकां बामण जावूं का न्हय बामणान ना नतल्यार त्या स्त्रीक कसले अधिकारू ना म्हण जाता म्हणटना आमकां मात्र ओपून घेवच्या बामण देव बामणान सांगिल्लें तशें आयकुका म्हणून ओपून घेवच्या भारी कश्ट जाता पळयाचे आमकां ओपून घेवच्याक आमी तयार नाचे म्हण आतांचे एक वस्तुस्थिती तशी जाला कांय करूं जायना ताका तशी त्या वेळाक ते प्राणवायू जाली नंतर त्या देह ताणें सृश्टी केलें पळय हे आमगेले देहा सृश्टी भागवतांतू परमात्मान कशी केल्ली म्हूण सांगतना आमी देवनी आमी समान विंगड कसले ना अंतू आमगेले म्हणगे तागेले शरीर उत्पन्न जाल्लें म्हूण लेखचें नाका आमगेलें शरीर उत्पन्न केलेलें तागेलें शरीर ताणें उत्पन्न करून घेतलें पळय विराट पुरुश जातना सुरवेक ताणें सांगलां न्हू सुरवेक ताणें महत्त्व अहंकार इत्यादी पुराय सृश्टी केल्ले ताजे नंतर इंद्रियाभिमानी देवते सृश्टी केल्ले मागीर मुख्य प्राणा सृश्टी केल्ले पळय सृश्टी केल्ले म्हणून येता ते मुख्य प्राणाल चलन भारी वेगार जातना ते विराट पुरुशाक तानी भुकाचे एक अनुभव जालके पळय ते ताजे अर्थ कसले म्हण तानी भूक म्हणले सृश्टी केल्ले म्हण तानी भूक सृश्टी केल्ले कुडले ताका आतां तानी भूक जातना आमी आतां आमकां तोंडान खावचें जेवचें म्हण म्हणलें एक कल्पना खंय दुखून आयली ताका पळय हें भागवत उत्तर दिता तागेले तोंडान तागेले शरिरान तूं तोंडाचे हे जालके सुरवे सृश्टी तोंड सृश्टी जाले नंतर रसनेंद्रिय सृश्टी जालके म्हळ्यार जीब म्हणटाचे आमी मागीर तांत भितर रस आमी टेस्ट बड्स म्हणटा पळय तशी विंगड रस ते रसनेंद्रियान तूं उत्पन्न केलें ताणें मागीर ताका उरलो का म्हूण दिसलें ताणें वागिंद्रिय उत्पन्न केल्लें वागिंद्रियाचे अधिष्ठात्र देवते अग्नी म्हूण सांगून म्हणालो ताजे निमती आमी उरलोचे म्हळ्यार विराट पुरुश ताणें उलोवचा सुरू केलें म्हळ्यार आतां आमगेले शरिरा सृश्टी खंय तुकून जाल्ली म्हूण सांगून आमी आलोचना करूं न्हय देवान कशी शरीर म्हण सृश्टी केली पळय ताका हे आमी सुलभ जावन इतले कश्टकी कसकी जावन आलोचना करचें नाका ब्रह्मान परमात्माले निमगिलेले कसलें म्हाका कसं सृश्टी कोरका म्हूण गोतना शरीर कशें म्हूण गोतना हांव सुरवेका सांगलां एक चेडूं वालेद्राक माती राश घालून कसले जेव गोंबी करी म्हळ्यार जेव कसले एक पक्षी करी प्राणी करी म्हूण म्हळ्यार ते पक्षी प्राणी कायलो करी म्हणटाचे आमी कायलो कोरका जाल्यार कायल्या त्या चेडणान पळोवन आसका न्हय तशी ब्रह्मान हांगा विराट पुरुशाले निंबूचे आस कशी सृश्टी करचे हांवें म्हाका कसले कल्पना येना पुर्वाचे कल्पाचे पुरे म्हाका विसरला म्हूण म्हणटना ताका विराट स्वरुपान तागेलें शरीर प्रकट करून शरिरान आतां एक पार्ट प्रकट जेवचे प्रकट करून दाखयतरस ते आमकां भागवतान तशी सांगला ताका इच्छी जाल्ली उल्लो कामणीची जाल्ली ताका जेव कामणीची जाल्ली ताका खाव कामणीची जाल्ली ताका ती तान येयली तेच्यान तोंड उत्पन्न जाल्लें अशें पुरे सांगलां म्हणलें कुडलें विराट पुरुश एक सामान्य आमगेले म्हणके तांणी भूक सकड असूच म्हूण लेखचें नाका तांणी भूक सकडे जिवात्माक शरीर घेवन येतना जावका म्हूण म्हणलें ते पळय ताणें सृश्टी केलेलें म्हूण सांगून आमी लेखुका तशें जावन न्हू तोंड वाकिंद्र सकड जाली नंतर वापस सुमार दीस थंय तो ते उदकांत वशील खंय मागीर ते श्वासाचे वेग चड जातना ते भायर भितर वचीक वाट जेवका न्हय म्हणले खातीर नांका फोडी म्हणटाचे आमी ते प्रकट केले ताणें त्या वेळाक ताजेन कसो करचें नांकान परंबळे वचाक परंबळ घेवच्या सुरू केलें ताणें तशें जावन आमी म्हणटा पळय ते कसले घ्राणेंद्रिय आनी ताजे तन्मात्रा गंध म्हूण म्हळ्यार तन्मात्रा
कसले शब्द रूप रस स्पर्श गंध ते घ्राणेंद्रियाक तन्मात्र कसले म्हण म्हळ्यार ताजे अर्थ कसले म्हण म्हळ्यार ते एक श्वासोच्छ्वास क्रिये करचे एक गंध परमळ स्वीकार करचे परमळ ग्रहण करचे त्या परमळाचे अधिदेवते कोण म्हण म्हळ्यार ते गंध परमळेक पुरे कडेन स्प्रेड करचे म्हणटाचे आमी पुरे कडेन पसरसू खाते तशी तो एक वायू देव ताका प्रकट केला ताणें मागीर तागेले देहांत कसले उज्वाडू सृश्टी करनाशिल्ली ताणें तेदना ताका दिसलें की विराट पुरुशाक हांव दुसऱ्यांक पळोवका म्हूण तशें जावन ताणें दोनी दोळे प्रकट केले ताका सूर्यचंद्र अभिमानी केले म्हळ्यार एक शरिराक कसं कडेन जावका पळय इंद्रिय ताणें कशी प्रकट केल्ले म्हणून हें आमी तितले अर्थ करून घेतल्या पुरो ताजे नंतर पुरे वेदरुपी ऋषी विराट पुरुशाक स्तोत्र करतना तागेले कानाक ते स्तोत्र आयकुका म्हूण दिसलें देखून ताका ते स्तोत्र आयकुका म्हूण दिशिल्लें देखून ताणें कान सृश्टी केल्ले आनी कानाचे अभिमानी देवते दिक्कू त्या विंगड विंगड दिक्का वचूंक न्हय आनी कानाचे कानू म्हळ्यार भितर एक आयकुका जाल्लो शब्द एक जाग आसा त्या नासलो न्ही बाय चान्स चंदू कान आसल्यार आयकपणा तशें जावन ताका श्रवण इंद्रिय म्हणटाची भितर ते पळय आतां सायन्सा प्रकार पळोवचे तुमकां एका कान्नाचे पिक्चर सोडवा न्हू ते कशी ताजे नर्व्स पुरे भितर ते आसता ते ब्रेनाक कशी पुराय हें दिता एक नमने भितर एक सर्क्युलेटींग सिस्टम अशी आसता पळय ते श्रवणेंद्रिय म्हूण म्हणटाचे ते श्रवणेंद्रिय प्रकट जाले ताजे नंतर ताका दिसली की ही पुराय सर्व वस्तू हांव सृश्टी करता वस्तू कशी कशी आसा म्हणून जाल्यार त्या वस्तूचे मृदुत्व काठिण्य उष्ण आनी ताजे शैत्य म्हळ्यार हून थंड म्हणटाचे आनी लघुत्व गुरुत्व म्हळ्यार हगुरकी झडकी हे पुरे अनुभव जावका म्हूण म्हणटाना ताणें चर्म प्रकट केले मागीर पृथ्वी दुखून कशी रूख पुरे उपजताची उद्बीज म्हणटात तशी चर्मा दुखून रोम सकडी रोमकूप जाल्ले की तांतू आनी रोम प्रकट जाल्लीची मागीर खाली चर्म दिले जल्वे ना ताका स्पर्श ग्रहण करचे आतां म्हण पळय श्रोत्र इंद्रिय कान भायरच्यान दिले पळय जेन्ना ताका भितर एक श्रवण करची शक्ती श्रवण इंद्रिय ते तशी हांगा त्वक इंद्रिय चर्म दिले पावना ते चर्माक स्पर्श ज्ञान जावका ते ताणें दिल्ले म्हूण आनी ताका स्पर्शाचे अनुभव जावचे सुरू जाले आनी कर्म कोरका म्हणल्यार इच्छा सुरू जाल्ली हात प्रकट केलो त्या हातान तूं कसं सामान धरला आमी ताजी एक ग्रहण ज्ञान जावच्याक ताका हस्तेंद्रिय म्हणटाची आनी ते हस्तेंद्रियाचे अभिमानी देव इंद्राक सृश्टी केले ताजे नंतर ताका वच्चुका एकडे तेकडे म्हूण दिसले पांय प्रकट जाले पांय प्रकट जातना ते चरण इंद्रियाचे अधिष्ठात्र देवते जावन आशिल्ले परमात्मा विष्णूक ताणें प्रकट केले आनी ते तांतू एक कर्म दिले की ताणें कसले म्हळ्यार चमकून वचचें तशी आतां मनुष्य त्या चरणेंद्रियान चमकून वचून यज्ञ सामग्री संग्रह करता म्हूण सांगून म्हणलें म्हळ्यार गतीम जिगीयेशा पादौरुराहाते भी कामिकाम पदभ्याम यज्ञ स्वयं हव्याम कर्मभिः क्रियते इंद्रभिः म्हळ्यार आतां इतली जतनाची आमकां अर्थ जावच्या सुर जालें ताणें पांय प्रकट केल्ले कसो खातीर यज्ञ सामग्री पुराय संग्रह करचे यज्ञ करचे कोणाक ताकाच मुखार सांगता पळय तो म्हणटना सगळे मनुष्य शरिराचे सर्व इंद्रिय ताणें सृश्टी करून दिलेले त्या मनुष्य शरिरान ताणें परमात्माले आराधन कोरका म्हूण सांगून तशें जावन ताका एक देहा दुखून अन्य देहाक वचुका म्हूण जातना ते एक नाभी प्रकट जाल्के तांतू दुखून अपान मृत्यू देवता पुराय प्रकट जाल्लींची तशें जावन ते ताजी निमतीची नाभी दुखून पळय आमी नाभी नाळा छेदा दुखून नाभी नाळा दुखूनच एक जननाचे प्रक्रिया जावचे म्हळ्यार भितर आसूचे जिवा एक देवान पळय आहार पुरय करचे वेवस्था करचे हे पळय म्हणटना ते नाभी प्रकट जावन अपान मृत्यू सकळ प्रकट जातना ताजीनची मृत्यू जावचे म्हूण सांगून लेखूक आमी मागीर ताका आहार पानी स्विकार करका म्हूण जातना ते आहार पानयाक ताणें स्विकार करता म्हणजे ताणें रसन इंद्रिय केला न्हय आतां ते वचुका खंय स्विकार केलेले म्हणटा ताणें एक उदर म्हूण केल्लें ताजे नंतर सगळेच भितरचे एक ते मागीर जेवील आहार खाल्लेले सकड एक सिस्टम
कशी त्या विसर्जनय जावका हे पुरे ताणें केल्ले भितर अंत मागीर पुराय तांतू दुखून खाल्लेले आहार सगळे शरिराक वच्चे तशी नरनाडी हे पुराय ताणें सृश्टी केल्ले आनी ताका तागेले माये शक्तीन ताणें आमके हृदय म्हूण म्हळेलें इंद्रिय दिल्ले मन म्हळेलें इंद्रिय दिल्ले मन इंद्रियाचे अधिष्ठात्र देवते जावन आशिल्ले चंद्राक ताजे नंतर त्या मन म्हूण म्हळेलें जेतना एक विशेष कामना ताजे नंतर संकल्प करची शक्ती ही पुरे खंय येवची पळया मनांत येवचें आमकां ह्या पुरे ताणें सृश्टी केले तशी मस्त एक ते आमगेले प्रपंचीक भेदानुसार ताणें पुराय नमनेची सृश्टी केल्ली म्हूण म्हणटाची मागीर सप्त धातू सृश्टी केल्ले प्राणाची उत्पत्ती केले सर्व इंद्रिय पळय ज्ञानेंद्रिय ताजे विशय तन्मात्र म्हणटाचे ग्रहण करता गेले तन्मात्र ताणें सृश्टी केले ते पुरे विशय अहंकारान उत्पन्न जाले म्हूण सांगून सुरवेक सांगला म्हणटना हे सगळेची स्थूल रूप पृथ्वी जल तेज वायू आकाश अहंकार महत्तत्व प्रकृती हे अष्ट आवरण ते स्थूल रुपाक जाल्ले म्हूण सांगून आतां आमकां कळटा तशी सप्त धातू खंयचे म्हूण म्हळ्यार त्वक पृथ्वी जल तेजसु ताजी निमती त्वक चर्म मांस रक्त मेदस्सु मज्जा अस्ति आमगेल्या शरिरांत तूं हे पुरेस सप्त धातूनान अशी एक शरीर उत्पन्न जायना म्हणटाचे तशें न्हू भगवंताले एक स्थूल सूक्ष्म व्यक्त अव्यक्त भगवंताले एक स्थूल सूक्ष्म शरीर तागेले एक व्यक्ताव्यक्त मायेन ताणें रचन केल्लें म्हूण सांगून लेखुका परीक्षिता तुवें म्हूण सांगून शुक महामुनी परीक्षिता सांगता निजावन परमात्माक कर्मासक्ती ना म्हणटा निष्क्रिय म्हूण सांगून दिला हांगा न माच्य वाचकतया भगवान ब्रह्मरूप द्रक नामरूप क्रिया धते सकर्म अकर्मक परः अकर्मक म्हूण म्हळ्यार निष्क्रिय म्हूण निष्क्रिय म्हणले कुळ्ळे परमात्मा जड म्हूण सांगून आमी लेखचें निष्क्रियत्व म्हूण खंयच्याक परमात्माले एक त्या दैवीक देवाल एक ताजे अर्थ कसले म्हूण म्हळ्यार निष्क्रिय निष्काम म्हूण म्हळ्यार कर्म करोस जाल्यार काम्य शक्ती त्याग करून म्हळ्यार कर्म फलासक्ती त्याग करून कर्म करचें ते देवान सांगिल्ले शिवाय निष्क्रिय म्हूण म्हळ्यार तो नुत बसता म्हूण न्ही आमकां कसं कर्म करतना फलापेक्ष सोण करता म्हणला पळय त्या रितीन परमात्मा निष्क्रिय म्हूण जाल्यार तो सकर्मा म्हूण म्हणलें तो सकर्मा म्हळ्यार पळय अवतार घेवन येवन तो पुराय कर्म करचें आमी पळयतात न्हू जाल्यार तांचो व्यत्यास कसले म्हूण म्हळ्यार आमी जन्मा येतरी आमी आमगेल खातीर कर्म करताचे जाल्यार परमात्मा अवतार घेवन येतना तागेले एक अवताराक उद्देश ताणें सुरवेकची भगवद्गीतेन तुवें ताणें सांगिल्लें न्हय कसलें म्हूण म्हळ्यार दुश्टांक शिक्षा दिवन शिश्टांक रक्षण करचे खातीर हांव युग युगांत संभवामी युग युगे युगे अभ्युत्थानम अधर्मस्य सांगचे न्हू तदात्मानं सृजाम्यहं धर्मसंस्थापनार्थाय म्हणटा तो धर्म संस्थापन करचे खातीर हांव येता म्हणटा धर्म संस्थापन करून ताका सजवचें आसा काय ना तो स्वयं धर्म तो परिपूर्ण धर्म तशें ताका वर्षा आकृती ही म्हूण सांगून विष्णू सहस्रनामांत म्हणला धर्म रूपू तो म्हणटा ताका आमी धर्म करून ताका कसले दिवचे ना थोडेच आमी पळयात आमी कसं की संपादन करून आमगेले चेडूं म्हूण वट्ट करून दवरताचे तशें कसलें की आमी धर्मार चलून धर्म संपादन करून देवा दिवचें न्ही आमगेले खातीर आमी धर्म करचे तशी हे परमात्माक निर्गुणो निराकारो सकड म्हणटाची जाल्यार तो सगुणी वय साकारूय वय म्हूण म्हणटाची इत्याक म्हूण म्हळ्यार निजावन तो कशेंच परब्रह्माक पळयल जेन्ना गोत्तो तो खंयची रुपारी मेळटा म्हूण जाल्यार आमकां आराधन करूं कश्ट जाता म्हूण म्हळ्यार खातीर आमी वेदांतू तागेले एक पळय सांगले पळय विराट पुरुश म्हण अशें आसता ताका रसनेंद्रिय ताका तोंड जाल्लें हात जाल्ले हे रितीन आमी देवाल एक रूप कल्पन करून ताका एक बिंब दिवन आमी आराधन करची सुलभ निराकार ब्रह्माक आराधन करचें भारी कश्ट मागीर कोण ते साकार रूपी आराधन करून अपरोक्ष ज्ञान पावता तांणी निराकार परमात्माक पळयताची आराधन करताची म्हूण म्हणटाची त्या स्थानार वतना कळचें निराकार म्हळ्यार कशी म्हूण सांगून जेवो ताजे नंतर ताणें प्रजापती
मनो 14 जन, इंद्रादी देवते, ऋषिगण, पितृगण, सिद्ध, चारण, गंधर्व, विद्याधर, असुर, यक्ष, किन्नर, अप्सरा, नाग, सर्प, किंपुरुष असल पुरे विंगड 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 जावन आशिल्ले तसले प्रपंचांतूल पुरे सृष्टी केली ताणें म्हूण म्हळ्यार आतां आमी पळयता चतुर्मुख ब्रह्मान हें सृश्टी केलेली जाल्यार चतुर्मुख ब्रह्माक हें पुरे तागेले विराट स्वरुपांत तो सृश्टी करून दाखयतरच म्हूण सांगून आमी लेखूक नानांतलें कन्फ्युजन जाता. हें पुरे चतुर्मुख ब्रह्मान सृश्टी केलें नाग यक्ष किन्नर कश्यप दितील निमती जालेले चतुर्मुख ब्रह्मान कश्यपा सृश्टी केलेले हे पुरे आमी भागवत आयकता जाल्यार हांगा परमात्मान सृश्टी केलेले कसल्याक सांगताचे म्हळ्यार परमात्मू हें तागेले विराट स्वरुपान सृश्टी करून दाखयता ताजे अर्थूय करेक्ट तेची कसले म्हळ्यार सर्व सृश्टीक कारण कर्तर परमात्मूची जाल्यार तें काम करूं ताण दिल्लेले. आतां एक कंपनी कोण करता ताका ते कंपनीची GM म्हूण म्हणटाची तागेल ते कंपनी जाल्यार त्या कंपनीन काम करतले जेन्ना पुरे आमगेली कंपनी म्हणाची पळय कित्याक ताजी म्हळ्यार आमी काम करताची म्हूण म्हणली अभिमान तशी मागीर हे पुरे परमात्मान उत्पन्न केल्ले मागीर स्थावर जंगम उद्बीज स्वेदज अंडज असले जरायुज म्हणल्यार 4 प्रकाराचे पुरे प्राणियो सकड ताणें प्राणियो म्हणले कुडले मनुष्य प्राणी मे म्हूण सांगून लेक्चराक कमी प्राणीची प्राण कोणा आस तांणी प्राणी म्हणटाची. मागीर सत्वगुणाचे प्रधानतेन देवता योनी रजोगुणा निमती मनुष्य योनी तमोगुणा निमती ते आमी म्हणटा पळय दत्ता मिश्र जीव राक्षस दैत्य इत्यादी पुराय जल्लीची म्हूण सांगून म्हणटाची. तशी परमात्मू इतली सृश्टी करून ताणें मागीर तो कसो करता ताजें पालन करता मागीर ताका नाका म्हूण दिसतना तो त्या पुराय तागेले ताणें सृश्टी केलेलें विश्व तागेलेची उपसंहार करून तागेले गर्भांत दवरून घेता म्हूण सांगून परिक्षिताक सांगून शुक महामुनी सांगता. असले एक चिंतना सर्व भागवतोत्तमान सर्व ज्ञानीन सकडी सांगला परमात्माल चिंतन जाल्यार परमात्मू सांगली तितलो ना तो गुणातीत जावन आस आनी आत्तां कसो सांगला ताजे पशी चड तो हक्क अतीत जावन आस तश जावन परिपूर्ण जावन परमात्मा लेख कोणाकय सांगच्या जायना म्हूण सांगून परिक्षिताक शुक महामुनी तसल ज्ञानी परमात्माल सर्व लक्षण सांगू जायना म्हूण म्हणटा पळय तश जावन इतले सांगून शुक महामुनी सांगता. आनी तुका ब्रह्मदेवाले कल्पाचे अमंतर कल्प हे पुराय सांगता म्हूण सांगता आनी मन्वंतर हे पुराय तुका हांव सांगता काल कशी जालो काला परिमाण कसले कल्प म्हळ्यार कसले ताजे अंतर्गत जावन आशिल्ले मन्वंतर म्हण कसले हे पुरे तुका वर्णन करून सांगता. आतां तुका सुरवेक पाद्मकल्प म्हळ्यार कसो म्हूण सांगता म्हळ्यार आत्ताची ब्रह्माले कल्पाक आमी पाद्मकल्प पाद्मकल्प श्वेतवराह कल्प आत्ताचे ब्रह्मसूची श्वेतवराह कल्पांतो म्हणून सांगताच्या मी तशी हे श्वेतवराह कल्पय कळका जाल्यार आमकां सुरवेक पाद्मकल्प म्हळ्यार कसो म्हूण कळका त्या तुका वर्णन करता म्हूण शुक महामुनी परीक्षित राया सांगता. आमी हे शुक महामुनीन सांगिल्लें तसल पाद्मकल्प म्हळ्यार कसले म्हूण फायच्या दिसाक पळया. आज सांगिल्लें तसल हे भागवताचे सर्व विशयो परमात्मान मेगेल करीन सांगयशिल्लो तश जावन त्या परमात्माकची तशी मेगेले गुरूंक हांव समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात् करोमि यद्य सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत्. श्री हरिगुरुचरणारविन्दार्पणमस्तु. श्रीकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.